मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आता लढाई आर पारची. रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रिपाई आक्रमक. नरेंद्र गायकवाड यांचा तीव्र जन आंदोलनाचा इशारा. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाला तोडगा काढण्यात अपयश. आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीतही नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेनसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेनसे सिद्धार्थनगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवारी 11 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यासमवेत उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी गायकवाड यांनी शेतकरी व स्थानिक जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या. रिलायन्स करीत असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांना आपली भूमिका मांडताना रिपाई पक्ष आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला. यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून येथील तक्रारीचा पाढा वाचला व आंदोलन तीव्र करणार असल्याबाबतची माहिती दिली. तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पेन तहसीलदार गुंजाळ यांना संपर्क करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेण्याबाबत आवाहन केले. शेतजमीन आहे, या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता हवा असायला पाहिजे तो देखील या ठिकाणी ठेवलेला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीने या गावाच्या बाजूला असलेली लागून स्मशानभूमी जी आहे, खऱ्या अर्थाने की त्यांच्या बाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी पहिले त्यांची स्मशानभूमी होती गावाची, ती त्यांनी तिथून उठवली आणि ती स्मशानभूमी गावाच्या जवळ आणून ठेवली. आणि आज कंपनीचं षडयंत्र आहे की ही स्मशानभूमी इथून देखील हटवायची आणि ती स्मशानभूमी गावाला लागून या ठिकाणी तयार करून द्यायची. आणि हे षडयंत्र ते रचत असताना कुठेतरी प्रशासन त्यांना पाठीशी घालतं आहे हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. ग्रामस्थांनी अनेक तक्रारी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत, तहसीलदारांकडे केलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडे केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम ना प्रशासन करत ना ही कंपनी करत. या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला पाण्याची टँक आहे, या ठिकाणी आहे. गावासाठी लागणारं जे पाणी आहे, ज्या ठिकाणी ती टँक आहे, ती टँक देखील त्या लोकांनी आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेण्याचा आता प्रयत्न चालवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत स्थानिक काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ग्रामस्थांना दाबण्याचं काम करत आहेत, दादागिरी करत आहेत. आणि दादागिरी करत असताना त्यांना प्रशासन पाठीशी घालतं आहे. ही फार मोठी खंत आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. संविधानावर चालणारं हे देश, हे राज्य, हा जिल्हा आणि हा तालुका आपला, या ठिकाणी खऱ्या अर्थाने कायद्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसते. रिलायन्स इंडस्ट्री हा देशातला फार मोठा उद्योगपती असलेले ही जी इंडस्ट्री आहे, यांचा प्रशासनावर अशा पद्धतीनं धाक आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे की ते इथल्या ग्रामस्थांना न्याय द्यायला तयार नाहीत. योगेश अडसुळे आमचा जो उपोषणाला बसलेला आहे ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीसाठी, ग्रामस्थांच्या हक्कांसाठी, तो आज तिसरा दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असताना देखील योगेशच्या जीवाची या प्रशासनाला आणि या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला काही देणे घेणं नाही किंवा त्यांना काही पडलेलं नाही. स्वतःच्या न्याय हक्कासाठी यावर मागणी करून देखील जर हक्क आपल्याला मिळत नसतील तर आपण सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने जावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेश आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे ग्रामस्थ आपले, हे सर्व या ठिकाणी सध्या फार भीतीदायक अवस्थेतून जात आहे. कारण इतकं मोठं रिलायन्स प्रशासन, व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारं आपलं प्रशासन जिल्ह्यातील, ह्या सगळ्यांच्या पाठबळावर या ठिकाणी दादागिरी करणारे गुंड
या कंपनीने या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने इथं ग्रामस्थांना त्रास देण्याचं आणि दादागिरी करण्याचं काम करत आहेत. परंतु आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमच्या या ग्रामस्थांना इथं न्याय देण्यासाठी, यांना सपोर्ट करण्यासाठी, यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. इथं कुठल्याही प्रकारची आम्ही गुंडागर्दी खपून घेणार नाही. आमच्या ग्रामस्थांना जर कोणी थोडाही हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कायदेशीर सनदशीर मार्गाने तर आम्ही जाऊच. प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी आमच्या ग्रामस्थांना, आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू. जिल्हा प्रशासनाला मी या ठिकाणी कायदेशीर मार्गाने जाण्याचा जो काय आमच्या ग्रामस्थांचा विचार आहे हा सांगत असताना जिल्हा प्रशासनाला मी हे देखील सांगेन की आपण गेले 3 दिवस रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून किंवा ते व्यवस्थापन तुम्हाला हाताशी धरून इथल्या ज्या ग्रामस्थांवर अन्याय करतायत तो अन्याय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खपवून घेणार नाही. आमच्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला स्वतः या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येतील. दलित समाज असो, शोषित पीडित बहुजन समाज असो, समाजातल्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आठवले साहेब म्हणजे खंदे कार्यकर्ते या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम असे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी बेनसेच्या आपल्या ग्रामस्थांना जर न्याय मिळाला नाही तर अखंड रायगड जिल्हा या ठिकाणी पेटून उठेल